आणि क्रूरतेची परिसीमा गाठणारे फोटो समोर आल्यानंतर देशमुख कुटुंबियांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। खूप त्रास दिलाय त्याला। सगळं कुटुंब गाव कधीच त्याला त्रास दिला नाही एवढ्या दिवसात। एवढा त्रास या लोकांनी दिलाय। खूप भयानक त्रास होतोय। संपून जाईल गोविंद भाऊ मी असं इतका वेदना होत आहेत मला। मला कळत नाही काही। मला ते बातमी ऐकूनच मला मगापासून मला टेन्शन येत होतं। मला टेन्शन हे येत होतं की मला माझ्या लेकरांना काय सांगू, त्यांना कसं समजून सांगू। मीच तुटून गेल्यावर त्यांना कोण सांगणार। मला त्रास होतोय भाऊ आज। मी एवढ्या दिवसात तुम्हाला बोलत राहिलो, न्याय मागत राहिलो, तो आज तुटतोय की ज्यांच्या हे जवळचे होते त्यांनी कधी आतापर्यंत स्वतःवर एक कण तरी घेतलाय का ह्याच्यातला? बोललेत का ते? फक्त आरोपीला शिक्षा झाली पाहिजे तर शिक्षा होईल का? काही योगदान दिल्याशिवाय शिक्षा होईल का? अशीच होईल शिक्षा। अत्यंत ते चुकीचं वाटतंय। कोणती शिक्षा व्हायला पाहिजे? ह्या लोकांना 100% फाशीशिवाय ह्यांना दुसरी शिक्षाच नसली पाहिजे। फाशीच झाली पाहिजे आणि ती होणारच आहे। न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवलेला आहे, मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवलेला आहे, CID आहे, SIT आहे। या लोकांनी जे काम केलंय पुढंच असं जाऊन या लोकांना फाशी झाली पाहिजे एवढीच आम्हाला अपेक्षा आहे। अजून एक गोष्ट आहे, पण ती माझा छडा लागल्याशिवाय मी बाहेर काढणार नाही। अजून एक गोष्ट आहे, जसं हे खून प्रकरण आहे तसं अजून एक साईड बाय त्याचा हे गुन्हे करत होते इतके भयानक, जात पात धर्म ते बघत नव्हते, नातं सोबत समोरच्या बरोबर काय हे बघत नव्हते। असे देखील ह्यांनी अतिशय क्रूर गोष्टी केलेल्या आहेत, परंतु माझ्या भावाला न्याय मिळाल्याशिवाय त्या गोष्टी मी पुढे आणणार नाही। अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे अजून सुद्धा वागतात। ह्यांना आरोपीला हे देव मानतात, आरोपीला हे आदर्श मानतात, ह्याचा विचार त्या पक्षाच्या जे कोणी असतील त्यांनी केला पाहिजे। आणि मुख्यमंत्री साहेब तुम्ही विशेषतः करून हे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये असं काहीतरी एक कायदा काढला पाहिजे। हे सगळे लोक आहेत ना, ह्यांना सगळ्यांना संपुष्टात आणा, नाहीतर येणारा काळ खूप भयानक असेल। त्यामुळे हे सगळे फोटो समोर आल्यानंतर अत्यंत धक्का बसलेला आहे। देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे आणि आज संपूर्ण महाराष्ट्र देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। या सगळ्या प्रकरणानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटल्यात, आपण पाहूया। सरकारने पहिल्या गोष्ट केली पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्ट वरनं यांना तातडीने चौकामध्ये फाशी दिली पाहिजे या सगळ्या लोकांना, टाइम बाउंड मॅनर मध्ये। हे पहिलं झालं पाहिजे। आणि जेव्हा ह्या सगळ्या घटना बीड मध्ये घडत होत्या, मग ती संतोष भाऊची हत्या असेल नाहीतर महादेव मुंडेंची हत्या असेल, या सगळ्या हत्या होत असताना मग सरकारची यंत्रणा कुणाला लपवत होती आणि ती यंत्रणा बीड जिल्ह्यात कोण चालवत होतं हे महाराष्ट्राला स्पष्टपणे या सरकारने सांगितलं पाहिजे। याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला माहिती आहे, पण महाराष्ट्र सरकारला याचं उत्तर माहिती नाही। त्या दोन लहान पोरांचं काय, त्याच्या बायकोचं काय, ती कुठे बिझी होणार आता? त्याने आयुष्यभर हे चित्र असं डोळ्यासमोर ठेवून जगायचं की माझ्या बापाला असा मारला। हे सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेईल यावरती माझा विश्वास नाही आणि म्हणून मी त्यांचा राजीनामा मागणंच बंद करून टाकलं। म्हणजे आता ह्या क्रोरियाला महाराष्ट्र माफ करणार नाही। तुम्ही माफ करा नाही तर नका करू, लोक आता तुम्हाला विचारणार नाहीत। पण आज जेव्हा घराघरामध्ये हे फोटो जातील तेव्हा सर्वात डागळली असेल ती ही या सरकारची प्रतिमा। या सगळ्याचा बाप एकच आहे, वाल्मिक कराड, आणि वाल्मिक कराडचा बाप एकच आहे, धनंजय मुंडे, जो स्वतः सांगतो की वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे। पैदाशी कसली येई आमच्या लेकराच्या तोंडात मुक्ती, गँगवारने सणाचे फोन केले, तोंडात मुक्ती ही औलाद ही पैदास पाहिलेली, हे इतके माधुर्य तुम्हाला सांगतो, हे दारू पिऊन लोकांना दिले, कट हाणतात मोटरसायकलचा, आडव्या गाड्या चालित नाही, कुणी बोललं तरी आडवं चालते, लोकांच्या तलावातल्या मुठी काढून फेकते, कोणाच्या पाटाला पाणी जाऊन देत नाही। ती तिकडे त्या बीड जिल्ह्यात पुढे तळे पाठ आहे छोटासा, त्याला पाणी जाऊ द्यायला, जमिनी बलकीते, बांधव फोडते, प्लॉट फोडते, कारखान्याचे पैसे आणतात, माघारी देत नाही, दादागिरी करते। इतक्या दादागिऱ्या काही पण खोटं नाटक रचित। यांच्या अधिकारी धन्या मुंडेच्या टोळीतले अधिकारी केस घेत नाहीत। इथून पुढे गरीबावर अन्याय झाला की केस करायची, कोणता केस आहे हे काय त्यांचा घेत नाही, त्यांना दाखवतो मी। आणि इथून पुढे आता मनोज जरांगेचा मोर्चा धन्या मुंडेच्या टोळीकडे वळाला। इथून पुढे आता मोहीम तुम्ही नुसतं मराठीचं वाटत, तुमची काळीच लावतो साऱ्या बेट्यावर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।